नमस्कार मित्रांनो, मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बजेटच्या दिवशी काय करायचं. बजेट येणार आहे 23 जुलै 2024 रोजी. याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की जुलैच्या बजेटमध्ये वाढणारे शेअर कुठले. हे जे बजेट येत आहे त्याच्या अगोदर कुठले शेअर वाढणार हे मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलंय, जवळपास 2 ते 3 आठवड्यापूर्वी, महिनाभरापूर्वी. आणि त्या शेअरनी उत्तम प्रकारे रिटर्न दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर कॅश मध्ये तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा लॉंग टर्म साठी कुठले स्टॉक घेत असाल तर बजेटच्या दिवशी मार्केट वरती जात आहे, बजेटच्या दिवशी मार्केट खाली पडत आहे किंवा ऑप्शन मध्ये काय करायचं याचं सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बजेटच्या दिवशी काय करायचं, कारण की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये चालू आहे. आणि डाऊन ट्रेंड मध्ये कसं चालू आहे, 15 तारखेपासून आठवडा सुरू झाला, 2 दिवस इनडिसिजन राहिलं. म्हणजे धड खालीही पडलं नाही जास्त आणि धड वरतीही गेलं नाही, थोड्याफार प्रमाणात. परंतु कालच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी हे मार्केट अतिशय जास्त प्रमाणात खाली कोसळलेले, जवळपास 1% खाली. या ठिकाणी बघू शकता 270 पॉईंट खाली. आणि कसं खाली की प्रिव्हियस डे क्लोजिंग पासून खालीच, असं कुठं वाटलंच नाही की मार्केट वरती जाणार आहे किंवा जाऊ शकतं म्हणून. याचा अर्थ काय दिसतोय, याचा अर्थ असा दिसतोय की ही बजेट पूर्वी लोकांमध्ये सेलिंग प्रेशर बनलेलं आहे. लोकांमध्ये म्हणण्यापेक्षा FII किंवा DII हे त्यांच्याकडचे असलेले स्टॉक किंवा त्यांच्याकडच्या असलेल्या पोझिशन्स सेल करत आहेत. मग आता एक प्रश्न उभा राहतो की हे जर सेल करत असतील तर हे नवीन पोझिशन घेण्यासाठी सेल करताय की असलेल्या पोझिशन मध्ये तोटा होऊ नये म्हणून सेल करताय. ओके, हे समजणं पण गरजेचं आहे. ओके, मग आता मार्केट वरती जात असेल बजेटच्या दिवशी किंवा खाली जात असेल, त्यावेळेस तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे की पोझिशन सेल करायला पाहिजे, किंवा एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी बघून नवीन स्टॉक मध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. याचं आपण सविस्तर अनालिसिस करणार आहोत, टेक्निकल अनालिसिस करणार आहोत. निफ्टी बँक निफ्टीचं FII आणि DII ची बाईंग पण बघणार आहोत, त्याचे इफेक्ट पण बघणार आहोत. कुठले कुठले स्टॉक इम्पॅक्टेड होऊ शकतात आणि आपल्याला फायदा देऊ शकतात असे स्टॉक पण मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच ऑप्शन चेन लेवल सुद्धा यामध्ये बघून घेऊ, जेणेकरून आपल्याला फायदा होईल. चॅनलचं नाव आहे युग मराठी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला आता वळूया चार्टवर डायरेक्टली बघण्यासाठी. हा आहे निफ्टी 50चा चार्ट. निफ्टी 50च्या चार्टला आपण काय करूया, थोडस फुल स्क्रीन मध्ये बघूया. आणि चार्ट आपल्याला काय दिसतो या ठिकाणी बघा, 15 तारखेचा जो आठवडा होता त्या आठवड्यामध्ये काय झालंय की या ठिकाणी इनडिसिजन, मार्केट रेड मध्येच, या ठिकाणी पण इनडिसिजन. एका दिवशी गुरुवारी मार्केट वरती गेलं, परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी 1% पडलं. आता एकंदरीत RSI जर आपण त्याचा बघतोय तर RSI ची अमाऊंट येते 65.45. अबोव 60 असल्यावर हा आपल्याला ओव्हरसोल्ड झोन मध्ये दिसतो. ओव्हरसोल्ड झोन म्हणजे काय की त्या ठिकाणी सगळे सेलर्स बसलेले आहेत किंवा त्या ठिकाणावरून जास्तीत जास्त सेलिंग येऊ शकते, असा तो झोन असतो. 65 याचा अर्थ काय, तो सेल होतोय. आणि इथे डिक्लाइन पण केलेले आहे, तुम्ही जर बघत असाल 80च्या लेवलला डिक्लाइन केलंय आणि खाली जातो. याचा अर्थ काय, हा आणखी खाली जाईल आणि याच्यासोबत मार्केट सुद्धा खाली जाईल किंवा निफ्टी सुद्धा खाली जाईल, असे सिम्पटम्स दिसत आहे. अजून एक महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर इलाइट वेव्ह थेअरी जर बघितली असेल तर त्यामध्ये काय असतं की ज्या वेळेस मार्केट असं चालतंय ना, हे बघा या ठिकाणी खूप मोठी रेड कॅन्डल क्रिएट झाली, मार्केट पडलं या ठिकाणी, त्याच्यानंतर एकदम वरती वरती यायला सुरुवात झाली आणि वरच्या साईडला चालली. आता हेच पोझिशन किंवा हीच कंडिशन मार्केटच्या दिवशी रिपीट होऊ शकते. ओके, बघून ठेवा, हीच कंडिशन लक्षात ठेवा, हीच कंडिशन जर मार्केट पडत असेल तर. कारण की या ठिकाणी डाऊन एरो इंडिकेट करतोय की मार्केट खाली जाईल, सेलिंग प्रेशर या ठिकाणी इंडिकेट करताय. सोबतच जो पॅटर्न झालेला आहे तो इतक्या दिवसापासून सांगतो की मार्केट अप्परवर अप्पर देत आहे, म्हणजे नवनवीन रेकॉर्ड बनवतंय. आणि बबल टाईप जर आपण म्हणत असू की उगीच वाढतंय, या शंकेने जर म्हणत असू तर उगीच वाढलेलं मार्केट पडण्याची कंडिशन हीच आहे. बरं, पडेल कुठपर्यंत, तर 24,200 पर्यंत हे मार्केट खालच्या साईडला येऊ शकतं. याला आपण काय करूया, 4 तासांच्या पॅटर्न मध्ये बघूया. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसन 20 दिवसाचा जो मुव्हिंग ऍव्हरेज आहे त्याच्यावर याला सपोर्ट घ्यायचा आहे. परंतु 20 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेज वर सपोर्ट नाही भेटला तर ऑब्विसली 24,000च्या आसपास हे मार्केट या ठिकाणी येऊ शकतं. आणखी एक महत्वाची गोष्ट, 24,000 या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल, या ठिकाणी बघा, ही जी लाईन आहे, आता याला क्लोन करतो. ओके,
ही जी लाईन एवढा जो गॅप दाखवतोय तो गॅप काय इंडिकेट करतो की या ठिकाणी एक सपोर्ट बनलेला आहे आणि या ठिकाणी पण एक सपोर्ट बनलेला आहे. सध्या मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे, त्यामुळे डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट जर असेल तर हा खालच्या साईडला ऑटोमॅटिकली येऊ शकतो. म्हणजे आता तुमची लेवल काय झाली, जर मार्केट पडलं तर लेवल काय होईल तुमची 24,000, खालची लेवल 24,068 आहे. त्या ठिकाणी आपण 24,100 पकडू आणि या ठिकाणी 24,500 पकडू. ओके, 24,500च्या खाली आलं तर 24,100 ला ऑटोमॅटिकली ते टच करणार. ही कंडिशन तुम्हाला बाईंग साठी राहील. या ठिकाणी तुम्ही शेअर विकत घेऊ शकता. जर मार्केट वरती गेलं तर, वरती जर जायचं असेल मार्केटला तर त्याला 24,840 ही त्याची लेवल आहे. ही सर्वप्रथम ब्रेक करावी लागेल आणि ही ब्रेक झाल्यानंतर पुन्हा 24,840 वर कुठे जर सपोर्ट घेत असेल, ओके, समजा इथे ब्रेक केली पण ब्रेक केल्यावर लगेच पळत नाही, मग खाली येतं. मग इथे काय झालं, तुमचा हा सपोर्ट झाला आणि इथून पुन्हा वरती. मग या कंडिशनला तुम्ही या ठिकाणी जर बाईंग केली तर त्या ठिकाणी तुमचा फायदा असेल, निफ्टी असू द्या, बँक निफ्टी असू द्या. आता आपण बँक निफ्टीसाठी चार्ट बघणार आहोत आणि त्याचं अनालिसिस मी अगोदरच करून ठेवतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता या ठिकाणी आपण ओपन केलेली आहे बँक निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला आपण थोडक्यात, तर चार्ट मध्ये आपल्याला सेम निफ्टी सारखा दिसतोय, खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि त्याच्यानंतर हे वरती 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 जात आहे. परंतु बँक निफ्टीत एक मेजर डिफरन्स आहे. बँक निफ्टीत एक स्पाइक ऑलरेडी येऊन गेलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी जी आहे ती एका रेंज बाउंड पोझिशन मध्ये खेळत आहे आणि ती रेंज बाउंड पोझिशन मध्ये खेळत असून तिचा जो RSI आहे तो ऑलरेडी या ठिकाणी काय होतं, ओव्हरसोल्ड होता. म्हणजे या ठिकाणी लोक सेलिंग पोझिशन बनवून बसले होते आणि ही सेलिंग पोझिशन इथे कम्प्लिटेड झालेली आहे. त्याच्यामुळे 51,850च्या आसपास ही सपोर्ट घेऊ शकते. आता या ठिकाणी बघा, याचा RSI किती, 48 RSI म्हणजे काय की ओव्हरसोल्ड झोन मधून खाली आलेला आहे. म्हणजे लोकांची जी सेलिंग आहे ना ती कम्प्लीट झालेली आहे. आता जर कम्प्लीट झालेली आहे तर मग लोक काय करतील, लोक एक तर तसेच बसतील, म्हणजे काही नवीन पोझिशन बनवणार नाही. ओके, आणि दुसरी गोष्ट काय, बाईंग करतील. जर काहीच नवीन पोझिशन बनवणार नसतील तर या रेंजमध्येच तुमची ही जी रेंज आहे 52,396 ते 51,850च्या आसपास, या 51,550च्या आसपास असली पाहिजे. 51,550 ते 52,396 या रेंजमध्येच ही बँक निफ्टी खेळत राहील. ओके, आता जर वित्तमंत्र्यांनी सांगितलं की टॅक्स माफ केले, ओके, टॅक्स स्लॅब वाढवला किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटला फायदा होईल अशा गोष्टी केल्या, तर या ठिकाणी तुम्ही बिंदास समजून जा, जेवढ्या पण फिन निफ्टीतले शेअर आहे किंवा बँक निफ्टीतले शेअर आहे हे वरती चढायला सुरुवात होतील. आता तुमच्या मनात जर विचार असेल, निफ्टी समजली, बँक निफ्टी समजली, आता शेअर कुठले घ्यायचे, तर शेअर कुठले घ्यावे यासाठी मी पुढील 5 वर्षासाठी, जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल, कारण की बजेट काय फक्त या वर्षीच पडणार असं नाही आणि हे जे बजेट पडणार आहे ते पुढच्या 5 वर्षासाठी सुद्धा इम्पॉर्टंट राहील आणि त्या ठिकाणी चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तर मग पुढच्या 5 वर्षासाठी मेजर फोकस सेक्टर आहे हाऊसिंगसाठी मी तुम्हाला एक शेअर सांगितलेला आहे, हडको, पूर्ण केस स्टडी करून सांगितलेला आहे, तो तुम्ही बघावा अशी विनंती. त्याच्यानंतर एनर्जी, एन्व्हायरमेंट, ऍग्रिकल्चर सेक्टर. ओके, जर हे सेक्टर फोकसमध्ये राहिले, मला वाटतंय हे 23 तारखेला फोकसमध्ये राहतील, मग 24 तारखेला याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आणि ते शेअर्स कुठले हे पण तुम्हाला सांगणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती असणारे एनर्जी, एन्व्हायरमेंटल किंवा ऍग्रिकल्चर सेक्टर त्या शेअरची नावे कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मी त्यांना कन्सिडर करून त्याच्यावर अनालिसिस होतंय का हे मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगेन. जर तुम्हाला वाटत असेल रेल्वे सेक्टर आणि डिफेन्स सेक्टर मधले स्टॉक्स पाहिजे तुम्हाला, तर मी याच्यासाठी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय आणि तुमचा मनापासून धन्यवाद, कारण की तुम्ही त्या व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आरव्हीएनएल सारखे वाढणारे शेअर, त्याच्यानंतर जुलै बजेट नंतर 2024 नंतरचे वाढणारे शेअर. ओके, या दोन्ही गोष्टीमध्ये मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शेअर्स कुठले आहे ते समजून सांगितलेले आहे आणि तुम्हाला माहितीच नाही की शेअर कुठल्या कंडिशनला घ्यायचे, तर मग त्यासाठी स्विंग ट्रेडिंगचे शेअर कसे शोधायचे हा पण एक व्हिडिओ आहे जो तुम्ही बघू शकता, ज्याच्याद्वारे तुम्हाला शेअर कसे शोधायचे आणि कशा प्रकारे कुठले शेअर वाढणार हे तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. जर आपण निफ्टीच्या बाबतीत ऑप्शन चेनचा विचार केला तर निफ्टीला जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो आहे 23,000 या ठिकाणी दिसतोय ना, ग्रीन कॅन्डल मध्ये ग्रीन लाईन जी दिसते ती स्ट्रॉंग सपोर्टची आहे. निफ्टीला सपोर्ट आहे 23,000चा, त्यानंतर आहे 23,500चा
ओके, आणि त्यानंतर आहे 24,000चा हा सपोर्ट आहे. तर रेजिस्टन्स कुठले आहे? रेजिस्टन्स आहे 24,500, पण नॉर्मल रेजिस्टन्स आहे 24,500, 24,600, 24,700 आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो 25,000च्या आसपास आहे. तर निफ्टी एकंदरीत 23,000 ते 25,000 मध्ये प्ले होऊ शकते. याच्यावरनं काय समजतंय? जर निफ्टी 23,000ला आली तर मी माझे स्टॉक किंवा निफ्टीचा एखादा कॉल विकत घेईल. ओके, ती पडली असली तरी. ओके, त्यावेळेस तुम्हाला ही पुन्हा ऑप्शन चेन बघावी लागेल. त्या ठिकाणी सपोर्ट असला तर त्या सपोर्ट नुसार तुम्हाला विकत घ्यायचंय, किंवा त्या ठिकाणी सपोर्ट असला तर इतर शेअर पण निफ्टीतले खाली आले असणार. मग त्या ठिकाणी तुम्ही लॉंग टर्म साठी किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही बाईंग करू शकता. आता या ठिकाणी आपण बघूया फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, प्रो इन्व्हेस्टर म्हणजे जे ब्रोकरेज फर्म असतात ते, आणि क्लायंट. ओके, या ठिकाणी आपल्याला बघितल्यास असं लक्षात येईल की आता 15 तारखेला, ओके, सगळ्यात पहिले 15 तारखेला 15 जुलैला हा आठवडा सुरू झाला. या ठिकाणी फ्युचर सेगमेंट बघा, फ्युचर सेगमेंट मध्ये बघितलं ना सगळं स्ट्रॉंग होतं. म्हणजे काय केलं, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने या ठिकाणी चांगली बाईंग केलेली आहे. ओके, 15 तारखेला. आता मला सांगा, सिंपल गोष्ट, अगदी सिंपल, आपल्याला समजत नाही किंवा HNI ला समजत नाही किंवा ब्रोकरेज फर्म असतील त्यांना समजत नाही, ठीक आहे, ही गोष्ट आपण समजू शकतो. लॅक ऑफ नॉलेज म्हणा, लॅक ऑफ टूल्स म्हणा. परंतु फॉरेनर इन्व्हेस्टर असे असतील असं होऊ शकतं का? नाही, त्यांनी तर चांगली बाईंग केलेली ना. ओके, 15 तारखेला त्यांनी बाईंग केली. या ठिकाणी बघा 15 तारखेला निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही पण वरती होते. ओके, त्याच्यानंतर 16 तारीख बघू. 16 तारखेला काय झालं? 16 तारखेला या ठिकाणी बघू शकता निफ्टी वरती होती, बँक निफ्टी खाली होती. त्याचं कारण काय? बँक निफ्टीमध्ये सेलिंग केली होती. या ठिकाणी बघू शकता 1,745 करोड रुपयाची सेलिंग केली होती, आणि इथे पण 485 लाखाची सेलिंग केली, 4,85,00,000ची. मग एवढं काय त्याच्यावर इम्पॅक्ट पडला नाही. ओके, सोबतच फिन निफ्टी आणि बँक निफ्टी ही निगेटिव्ह असल्यामुळे ऑब्व्हियसली बँक निफ्टी निगेटिव्ह मध्ये झाली. 15 नंतर 16, 16 नंतर 17, 17ला सुट्टी होती मोहरमची. 18ला बघू शकता या ठिकाणी स्ट्रॉंग बाईंग झालेली आहे, आणि 18 तारखेला 18 जुलैला गुरुवार होता, तर निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही वरती राहिलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आकड्यातून काय सांगू इच्छितो की निफ्टी आणि बँक निफ्टी या कंटिन्युअसली बाईंग करायला FII. मग ते काय इतके पण ना समज नसणार आहे की त्यांना वाटतं की या गोष्टी आपल्या वाया जातील किंवा इन्व्हेस्टमेंट वाया जाईल. आणि 19 तारखेचं बघितलं तर या ठिकाणी त्यांनी पुन्हा सेल केलं, आणि त्यांनी जेव्हा पुन्हा सेल केलंय तर ही गोष्ट बघण्यासारखी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सेल केलंय तर सेलिंग प्रेशर ऑटोमॅटिकली मार्केटवर क्रिएट झालेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात म्हणजेच सोमवारी म्हणा किंवा किंवा बजेटच्या दिवशी मार्केट पडणार आहे. ओके मित्रांनो, तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर एक पुस्तक बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये इंट्राडे आणि पॅटर्न्स आणि कॉम्बो बाकीच्या गोष्टी कोर्सेस तुम्हाला अगदी मोफत देण्यात येत आहे 2. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सध्या स्पेशल ऑफर चालू आहे, त्यामुळे कमी किमतीत आहे. सोबतच खाली स्टॉक कार्ड्स डीमॅट अकाउंटची लिंक देण्यात आली आहे. तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही डीमॅट अकाउंट उघडा. ते याच्यासाठी, कारण की ते जर लॉस झालं तुमचा तर तुमच्याकडनं ब्रोकरेज घेत नाही. ओके, जेव्हा फायदा होतो तुमचा तेव्हाच ते ब्रोकरेज घेतात, लॉस झाल्यावर ब्रोकरेज घेत नाही, आणि ब्रोकरेज त्यांचा फक्त 15 रुपये आहे. ओके, त्यामुळे तिकडे अकाउंट उघडल्यास तुमचा नक्की फायदा होईल. आणि त्यांचे जे अल्गो ट्रेडिंगचे सॉफ्टवेअर आहे ते खूप अपडेटेड आणि ऍडव्हान्स आहे. त्याच्यामुळे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे ती लिंक वापरा आणि आपलं अकाउंट ओपन करा. व्हिडिओत काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.